रक्षाबंधनला आली का काय? हो रक्षाबंधनला आले. त्याला तर काही टाइम भेटत नाही म्हणून मी चाले. सगळं बरं आहे का ग? हो बरं आहे की. लेकरं बाळ? एक मुलगा आहे, त्याला शाळेत सोडलं आणि इकडे चाले. बर बरं जाऊ का? हो. भावाला राखी बांधायची आणि परत निघायचं. बर बर. येऊ का? अयो ताई बस. व्यवस्थित आले ना? हो व्यवस्थित आले. अरे या का पाणी घेऊन ये का? बाकी काय म्हणते? बाकी बरं आहे. तुझं काय चाललंय? काय नाव निवांत. नाही नाही बस झालं. घे ना आणखीन पाणी थोडं. नको चहा बी काय नको वहिनी, मला राखी बांधायची लगेच निघायचंय. अगं बस ती आणते चहा करून जा. मग ताई बरं आहे का सगळं? हो बरं आहे की. मला जर फोन केला असता तर फाट्यावर तुला न्यायला आला असतो की. अरे मला वाटलं तुला काम असन म्हणून मी चाले. मग काय काम आहे मला? दिवसभर घरीच असतोय मी. वहिनी चहा बी राहू द्या, मला पहिलं ओवाळायला ताट द्या बरं. मला लगेच जायचंय तुला ओवाळून. का? अरे नाही मी थांबायसाठी नाही आले बाबा, तुला राखी बांधणं आणि लगेच निघन. अगं प्रत्येक वेळेसच काय असतं का तुझं? जाऊ का आले की करतीस. मी काय करतो, दाजीला फोन करतो आणि सांगतो इथंच राहीन ती. नको नको दाजीला फोन नको करू, लय खवळतीन ते. आधीच मला म्हटले होते त्यालाच इकडे बोलव रक्षाबंधनला, तरी मी भांडून आले बाबा. प्रत्येक वेळेस तेच म्हणतीस तू. वहिनी झालं का? दादा बस बरं तू. खाली बसू का? हो. एक मिनिट थांब. प्रत्येक वेळेस काय करते तू? गिफ्ट घेत नाही, काहीच नाही. ह्या वेळेस तुला काय घ्यायचं ते सांग. तू फक्त माग, तुला जे मागन ते मी देतो. हे बघ दादा, मला काही गिफ्ट बिफ्ट नको, तू फक्त राखी बांधून घे बरं. हे बघ, हे राखी म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असतं. उगाच तू ते गिफ्ट बिफ्ट मध्ये आणू नकोस. नाही तुला ह्या वेळेस घ्यावाच लागन. आपली तळे जमीन गेलेली त्याची 40 लाख रुपये भेटले होते, त्यातला बी रुपया मागितला नाहीस. अगं आपल्या गावातल्या प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेत पैसे देण्यात म्हणून. तसं तर तू काय केलं नाहीस ना. आता तू विषय भरकट होऊ नको बरं, तू राखी बांधून घे. कुठं चाललाय तू? तुला आधी सांगावंच लागन ह्या वेळेस काय गिफ्ट पाहिजे ते. बरं तुला मला गिफ्टच द्यायचंय ना? हो. मी मागल तर देणार तू? तू मागन ते देणार. बघा. हो 100%. ह्या भावाचा शब्द आहे तुला. तू जे मागशील ते तुला ह्या रक्षाबंधनला देणार म्हणजे देणार. हे बघ दादा, ते 40 लाख रुपयाचं काय केलं असतं? आले असते तुझ्याकडून पैसे घेतले असते, पण मला काही पैसे लागत नव्हते तुझे. आणि तू त्या पैशाचं तरी काय केलं? दारू पायीच सगळं वाटोळ झालं ना. मला ह्या वर्षी हेच गिफ्ट पाहिजे की तू यानंतर दारूला हात लावणार नाही, दारू पिणार नाही आणि तू व्यवस्थित संसार करशील. दारू सोडून तू काय बी माग. नाही मला माहितीच होतं तू हे काही गिफ्ट देऊ शकत नाही. मला तुझ्याकडून काहीच नको, मी राखी बांधते आणि चालल्या जाते. तू साड्या माग ना, तू साडी माग, सोनं माग, तुला काय पाहिजे ते मागणं. पण हे काय गिफ्ट? दारू नाही. आता शब्द दिला होता तू, तुला मी पाहिजे ते गिफ्ट देईन. जाऊ दे, तू काही गिफ्ट नाही देऊ शकत. तू हात पुढं कर, मी राखी बांधते आणि चालल्या जाते बाबा मी. थांबतय. ह्या वेळेस तुला मी शब्द देतो, ह्या भावाचा शब्द आहे तुला. आजपासून दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावणार नाही. खरंच का? 100% शब्द आहे आपला. तुझ्या भावाचा शब्द म्हणजे शब्द. हात सुद्धा लावणार नाही आणि त्या दारूकडे बघणार सुद्धा नाही. बस मला अजून काहीच नाही पाहिजे तुझ्याकडून. राखी का बांधते? हाय का आता शब्द दिलाय तुला. ओवाळू दे रे पहिलं. आधी राखी बांध. आजपासून नाही बघ दारू पिणार आता, काही झालं तरी. माझ्यासाठी हेच गिफ्ट लय मोठं आहे बघ. घे. दादा येऊ का? चला वहिनी येते. बरं झालं तुम्ही त्यांना म्हणला तर, म्हणून तरी त्यांची दारू सुटून आता. हो आता म्हणलाय तो की दारू सोडतो म्हणून, सोडूनच शब्द दिलाय त्यांनी मला. तुमच्यासारख्याच बहिणी सगळ्या भावाला भेटायत. बरं चला येऊ का? हो. फोन करते पोहोचल्यावर.